जळगाव महानगरपालिकेत आज एकाच दिवशी 24 उमेदवारांनी अर्ज दाखल. कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही उमेदवार ठरवून टाकले का? अरे होईल तेव्हा बोलू आपण. मला वाटतं होईल तेव्हा बोलू आपण होईल तेव्हा बोलू ना. आतापर्यंत वर सुद्धा आपण बघितलं असेल, आमदारकीला असेल, विधानसभेला असेल, असे अनेक लोक आहेत. गेले आले पण काही लोक असतात प्रस्थापित. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. आता राजकारणामध्ये मी आता परवा सांगितलं, एव्हरीथिंग इज फेअर. भारतीय जनता लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स. 13 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काय नाही आम्ही म्हणणार आहे, शक्यतो आम्ही त्यांना म्हणणार आहे. माझी बैठक गुलाबभाऊंची त्या संदर्भातच या ठिकाणी आहे की जे लोक आम्हाला सोडून गेले मध्ये, त्यांना तुम्ही देऊ नका. आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. बघू तरी काय म्हणतात. काय दिल्यावर विचार करून आतापासून अजून वेळ आहे 3-4 दिवस. तुम्ही आतापासून भांडण नका लावून आमच्यामध्ये. प्रायमरी जर बघितलं भाऊ, तुम्ही बोलले की भाजप 50, शिवसेना 20 समजा असं असेल तर मग राष्ट्रवादीला किती जागा जातील? अजून त्याच्याशी आमचं बोलणं झालं नाही. त्यांची आमची युती अजून झालेली नाही. त्याच्याशी बोलणं सुरू आहे. काल घोषणा झाली. राष्ट्रवादी पण झाली. राष्ट्रवादी पण घोषणा झाली. राष्ट्रवादी घोषणा केली. त्यामुळे अनिल जरा सांगतात आमची युती झाली म्हणून. आम्ही कुठे म्हटलं नाही. मग मी बाहेर आता मी आता संध्याकाळी झालो इथे, मला माहित नाही. नाही युटर्न वगैरे काही नाही. आम्ही सांगितलं आहे की आता थोडेसे 2 पावलं मागे का होईना, 2 जागा कमी जास्त, पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. आणि खरं सांगतो मी, अजून त्यांचं आमचं काही अजून फायनल आकडा ठरलेला नाही काय करायचं काय नाही म्हणून. पण गुलाबभाऊंचं आमचं अंतिम टप्प्यामध्ये आहे. शिवसेनेचं आमचं बोलणं अंतिम टप्प्यामध्ये जवळपास आलेलं आहे. आता उद्या पुन्हा बसून थोडीशी आकड्याची थोडी गडबड आहे. मी शिक्कामोर्तब वेळ ठिकाणी करू. आत्ताच दादा भुसेंचा पण मला फोन आला, आमचे मंत्री महोदय नाशिकहून, की बाबा बसा लवकर करा. मी उद्या नाशिकलाच आहे. मी त्यांना सांगितलं उद्या आपण बसू. नाशिकला सुद्धा आम्ही प्रयत्न करतो की बाबा आम्ही माहितीमध्येच लढू. त्यांच्याशी बोलणं चाललेलं आहे. त्यांच्याशी बोलणं चाललेलं आहे. नाही असं आता म्हणजे तुम्ही अजून 3 दिवस आहे. असेल नसेल आपल्याला. तुम्ही आतापासूनच असं करू का असेल का नसेल. आमचं बोलणं चालू आहे. आमचं सकारात्मक बोलणं चालू आहे. पॉझिटिव्ह बोलणं चाललं आहे आमचं. अनुभव पाहिला तर आधी पण मागच्या 2018ची इलेक्शन झाली त्यावेळेस सुरेश दादांची आणि तुमची जी फडणवीसांची जी बैठक मुंबईत झाली होती, त्यानंतर जागा वाटपाबद्दल जळगावमध्ये चर्चा होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र ऐन वेळेस भाजपने डायरेक्ट उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर केलेली होती. आमचं बोलणं फिसकटलं होतं जागेच्या आकडेवारीवरून. त्यामुळे आता असं होणार नाही. आपल्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की